5 सामन्यानंतर हा विजय आपल्याला चेसिंग मध्ये पाहायला मिळाला। चांगला फटका होता इथे लॉंग ऑफ रिझन मधून चेंडूला उचललाय। एक सिंगल धाव, 3 चेंडू मध्ये 4। विनय 3 वर, आदित्य 1 वर। सिंगल डबल न पहिल्या 3 चेंडू मध्ये 4 धावा घेतलेत। इथे हा फटका लॉंग ऑन ला झेल ड्रॉप केलाय, झेल सोडलाय। दुसरी धाव पूर्ण की अपूर्ण, तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे अतुल शर्मा सरांनी। आमचे तिसरे पंच आहेत गणेश पाटील आणि मेन पंच नक्की सुरेश घरत सर, एक सिनियर पंच आहेत रुपेश ठाकरे। ये युसेन लाईव्ह च्या अगदी लाईव्ह स्कोर अपडेट संपूर्ण जबाबदारी विजयदादा पाटीलना त्यांच्यावर सोपवलेली आहे। रुपेश ठाकरे बघूया युसेन लाईव्ह टेक्निकल रूम मध्ये तपासला जातोय। इथे 2 पूर्ण की फलंदाज धावचित बाद आहेत, त्याची तपासणी केली जाते आणि फलंदाज सेफ आहेत। 2 धावा मिळतील। धावसंख्या 6। दोन्ही फलंदाजांनी 2-2 चेंडूंवर 3-3 धावा जमा केलेत। हा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला अडवलाय। मेघनाथ गुंडले तिथे एक सिंगल धाव, सिंगल न धावसंख्या 7। हा चेंडू अगदी उडवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार आलाय। विनयच्या बॅट मधून हा पहिला षटकार आपण पाहिलाय। विनय 3 चेंडूंशी 9 वर, तर आदित्य खेळतोय 3 चेंडूंशी 4 वर। केस 13 धावा, चेंडू पाहिजे। बघा मित्रांनो, आम्ही काल या स्पर्धेच्या पहिल्या रजनीपासून आपल्याला ही विनंती करतोय की जुना चेंडू असेल तर मिळेल, अन्यथा आपल्याला नवीन चेंडूंवर सामना कंप्लीट करावा लागेल। मग तो सेकंड इनिंगचा शेवटचा चेंडू असला तरी आपल्याला नवीनच चेंडू दिला जाईल। बिनबाद 13 गावदेवी पिसे आणि मेघा वाघबील, गोलंदाज झालेत महेश ज्वाली कामतगार आणि जय बजरंग। मिनेश 11 कारिवली टीम देखील इथे पोहोचलेली आहे। महेश आलेत। ओव्हर नंबर 2, पहिला चेंडू वाईट यॉर्कर चेंडू टाकलाय। नक्कीच मोठा फटका मारू दिला नाहीये। पॉइंट रिझन मधून चेंडूला उचललाय, एक सिंगल धाव। सिंगल न धावसंख्या पोहोचले ती 14 वर। 14 धावा, 7 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 14 धावा लागलेत।
आजच्या दुसऱ्या रजनीमधून पहिल्या फेरीचा धुमालसारा शेवटचा सामना आहे. नक्कीच आज एकविरा मानकोली टीमनं देखील या आजच्या दुसऱ्या रजनीतून पहिल्या सत्रावर आपली हुकूमत गाजवलेली आहे. बॅटची कडा एष्टी रक्षक इथे अगदी झेल मात्र त्यांच्या हातून ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय फलंदाज विनयला. दुसऱ्या प्रयत्नात देखील प्रयत्न केले होते यष्टीरक्षकाने. रात्रीचं क्रिकेट आणि दिवसाचं क्रिकेट 40+ खेळाडू असत की रेग्युलरचे थोडंसं कठीण जात आहे. नक्की 6 चेंडू देखील आलाय डॉट. 3 चेंडू मध्ये महेशनं 2 खर्च केलेत. पहिल्या ओव्हर मध्ये पंकजनं 13. अशा बिनबाद 9 चेंडू मध्ये आलेत 15. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर म्हणजे 18 चेंडूचा सामना आहे. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू अगदी डीप कव्हर रिजन मधून उचललाय. चांगली फिल्डिंग. संघाच्या 2 मूल्यवान धावा इथे वाचवलेत. वा 17 धावसंख्या जाऊन पोहोचलेली. चांगली स्पर्धा इथे कुरदत्त चौटायरवा क्रीडानगरीमध्ये स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025 आयोजन आपण पाहतोय. सुजित नाईक, देवदास चौगुले, विशाल चौगुले आणि करण चौधरी. इथे इनसाइड आउटचा फटका पाहतोय. चेंडू अगदी पॉइंट रिझन मध्ये सेफ प्लॅन्ड होतोय. 2 धावा मिळतील. 2 धावीनं संघाची टोटल 19. दुसऱ्या ओव्हरचे महेशनं 5 चेंडू फेकलेत. 6 धावा दिलेत. 2 सिंगल, 2 डबल आणि 1 डॉट. आणि आज शेवटचा चेंडू. कारिवलीकरांची स्पर्धा आणि कारिवलीची टीम या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथे फलंदाज बाद झालेत. धावबाच्या स्वरूपात आदित्य. ऋषी 11 निंबवली, झुंजार कोलशेत आणि या सामन्यातून विजेता सुजित नाईक. सुजित नाईक आपण या कॉम्बॉक्स मध्ये बघा अगदी ऋषी 11 निंबवली, झुंजार कोलशेत आणि चालू सामन्यातून विजेता असं आपण चिठ्ठी ड्रॉ टाकणार आहोत. ज्या संघाची चिठ्ठी येईल त्याला पुढे चाल आणि या 2 संघामध्ये एक सामना होईल. पाणी पाणी पाहिजे का? 12वे खेळाडू आपण जा ना जरा.
शेवटचा आणि अंतिम हिमांशू याच्या या चेंडूवर अगदी ऑन दी ऑफच्या अंदाजानं काय फटका केलेत फलंदाज. वा विनय जबरदस्त फटका. लॉंग ऑफ रिझनला चेंडू सीमा पार पाठवलाय आणि या 6 धावेनं धावसंख्येला आला आकार. धावसंख्या झाली ती 25. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर इथे षटकार ठोकलाय. जय बजरंग मिनिश 11 कारिवली टीम चे खेळाडू इथे पोहोचले आहेत. नक्कीच आमचे मित्र विशाल नाईक चांगला झेल कंप्लीट केलेला आहे. इथे फलंदाज विनय झेलबाद. चांगला तेज तर्रार चेंडू टाकलाय. पहिल्या चेंडूवर हिमांशून जरूर षटकार खर्च केला, मात्र त्यानंतर लगेच प्रत्युत्तर दिलं विनयला. झेलबादच्या स्वरूपात बाद केलं आणि त्यानंतर हा चेंडू आलाय डॉट साईल साठी. भावेश आहे, साईल नॉन स्ट्राईकला आहे. नक्कीच इथे हा चेंडू पुल पॉवरफुल आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सहा धावेनं संघाची टोटल 31. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि नक्कीच मित्रांनो आपण या इनिंग नंतर स्पर्धेच्या चिठ्ठी ड्रॉ कडे जाणार आहोत. ऋषी 11 निंबवली, झुंजार कोलशेत आणि चालू सामन्यातील 2 प्रतिनिधी स्टेजवर यायचंय. आपण चिठ्ठी ड्रॉ टाकणार आहोत. हा चेंडू बघूया, दोन्ही फलंदाज एकाच एंडला आहेत. डॉट बॉल जरूर आलाय. वेलकम. बघा आमचे हरिभक्त परेन गुरुदत्त वारकरी संप्रदायाचे हरिभक्त रमेश कदम माली यांचं क्रिकेटवर अपार प्रेम आहे. क्रिकेटची स्पर्धा असली की ते मैदानावर नसले तरी मात्र घरी टीव्हीवर पूर्ण स्पर्धा पाहत असतात. 40+ असो, अंडर 90 असो की रेग्युलर. मानकुलीची जिथे टीम जाईल तिथून ते नेहमीच आम्हाला अगदी संपर्कात असतात. इथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि गावदेवी पिसे टीमनं धावसंख्या बनवलेली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 आणि विजयाचं लक्ष आहे 32 धावांचं मेगा वाघबेल टीम समोर. चला या दोन्ही टीमचे प्रतिनिधी, चालू सामन्यातील दोन्ही टीमचे प्रतिनिधी इथे आहेतच. त्यानंतर झुंजार कोलशेत आणि ऋषी 11 निंबवली या दोन्ही टीमचे संघनायक प्रतिनिधी या. आपण या स्पर्धेचे आयोजक
देवदास चौगुले यांच्या शुभ हस्ते हा चिठ्ठी ड्रॉ उचलणार आहोत. चला या दोन्ही टीम कोलशेत झुंजार कोलशेत ऋषी इलेव्हन निंबवली टीमचे प्रतिनिधी संघनायक बघा ज्याची चिठ्ठी येईल तो पुढे जाईल. दोन संघ राहतील त्यांचा सामना असेल आणि त्याच्यातून विजेता आणि चिठ्ठी वर पुढे जाईल त्याचा सामना होईल. इथून सर्व सामने 3 ओव्हरचे. सुजित नाईकने ही सूचना आमच्यापर्यंत दिलेली आहे. आलेले वेलकम निंबवली टीम झुंजार कोलशेत आणि चालू सामन्याचे दोन्ही प्रतिनिधी वाघबिल आणि पिसे. चिठ्ठीचं स्वरूप आहे विजेता संघ ऋषी इलेव्हन निंबवली आणि झुंजार कोलशेत. एक चिठ्ठी उचला. चला आपल्या हरिभक्त पारायण माऊली चिठ्ठी उचलतील. बघूया चिठ्ठीच्या बलावर कुठल्या संघाला एक संधी पुढे मिळेल. झुंजार कोलशेत या देखील चेक करा. या दोन्ही चिठ्ठ्या चेक करायच्या आहेत. नक्कीच चेक करा. झुंजार कोलशेतची चिठ्ठी आलेली आहे म्हणजे नक्कीच चालू सामन्यातून विजेता आणि ऋषी इलेव्हन निंबवली असा सामना असेल. धन्यवाद. लॉट कंप्लीट झाला. सुजित भाऊ ओके. अगदी त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. हिम्मतला दाद द्यावी लागेल. धुमाल सर नक्की सुजित नाईक असतील त्यानंतर आपले देवराज चौगुले असतील यांच्या हिम्मतला दाद द्यावी लागेल. कारण की मानकुलीच्या क्रीडानगरीत मध्ये येऊन ही नाईट स्पर्धा आयोजित करणं कठीण काम आहे. काल देवदास भाऊ थोडेसे नाराज होते. मी त्यांना सांगितलं तुम्ही घाबरू नका हे मानकुलीकर आहेत तुमच्या स्पर्धेला गालबोट लागून देणार नाहीयेत. करण चौधरी विशाल चौगुले देवदास चौगुले यांचे चिरंजीव सुजित नाईक देखील काल आम्ही सांगितलं. सुभाष धुमाळ सर असतील अल्पेश गायकवाड तुम्ही घाबरू नका आम्ही आहोत. आमचे रुपेश ठाकरे देखील आहेत. आमचे डीजे मॅन अगदी देवदास दादाने हिंमत आली. त्यांनी सांगितलं तुम्ही उद्या या. मी बोललो तुम्ही नाही बोललो तरी येऊ आम्ही पण तुमची स्पर्धा चांगली करू. चला फलंदाज लगेच या. आपण मेघा वाघबिल टीमला बनवायचे आहेत 32 आणि आज आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतील. कारण की आज या स्पर्धेतून एकविरा मानकुली टीम पुढे आलेली आहे. जय बजरंग मिनिश 11 टीम पुढे आलेली आहे. म्हणजे एका आयोजकांची टीम आणि एक ग्राउंडवाल्यांची टीम म्हणजे प्रेक्षक पाहायला मिळतील. वाघबेल टीमची सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होते. नक्कीच बघूया 32 धावा बनवायचे आहेत विजयासाठी. चालू सामन्यातून विजेता आणि ऋषी इलेव्हन निंबवली असा सामना असेल. झुंजार कोलशेत टीम चिठ्ठीच्या बलावर पुढे गेलेली आहे.
पंकज आणि केतन. इथे पहिल्या चेंडूवर फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, झेल मात्र ड्रॉप झालाय. झेल केलंय धरतीला दान, इथे जीवनदान मिळालंय. फलंदाज पंकज आहे ना. नक्कीच हीच जोडी पंकज आणि केतन ज्यांनी स्वर्गीय कबीर निर्मल एक गाव गट 40+ ची स्पर्धा जिंकली होती. जितू गवळी दीपक मडवीच्या टीमला त्यांनी अंतिम सामन्यातून पराभूत केला होता. आणि या दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ त्या स्पर्धेतून केला होता. पंकजला जीवनदान. डावखोरे हाताचा केतन पाटील. गोलंदाज जयेश चांगला चेंडू टाकला. इथे तेज तर्रार गतीनं बीट केलाय केतन पाटीलला. 3 ओव्हरमध्ये 32 धावांचं लक्ष आहे. नक्कीच गावदेवी पिसे टीम एक कंप्लीट टीम आहे. ज्या टीमनं माजी केंद्रीय पंचायती राज चषकाची सेमीफायनल पर्यंत धडक मारली होती. इथे बघूया हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर अपड्राईव्ह केला होता. केतन पाटीलने एक सिंगल धाव घेऊन स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. 3 चेंडूमध्ये 2 चेंडूंशी 1 वर केतन पाटील. तर पहिले चेंडूवर एक सिंगल धाव घेतली होती पंकजनं. इथे हा फटका देखील बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला. प्रयत्न अगदी चांगले केले होते गोलंदाज जयेशनं. पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 सिंगल 1 डॉट 3 धावा खर्च केले. जशाच तसं उत्तर सुरू आहे गावदेवी पीसी संघाकडून देखील. मेगा वाघबील टीम चालू सामन्यातून जो संघ जिंकेल त्याचा पुढील सामना ऋषी 11 निंबवली या टीम बरोबर खेळवला जाईल. हा फटका ऑन साइडला अगदी आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट मिड विकेट रिझन मधून उचलला. एकच धाव मिळेल. केतन पाटील आणि पंकज यांना जयेशनं या पहिल्या ओव्हरमध्ये तरी शांत ठेवलाय. 5 चेंडूमध्ये फक्त 4 सिंगल धावा त्यांनी खर्च केलेत. वा. एक गाव गट 40+ मधून धुमाल सर याच वाघवील संघाच्या फलंदाजानं चांगली कामगिरी केली होती. आणि स्वर्गीय कबीर निर्मल चषकाचा एक गाव 40+ गटातून हा संघ चॅम्पियन राहिला होता. केतन पाटील पंकज मेघनाथ गोंडले यांची कामगिरी त्या सामन्यामध्ये चांगली राहिली होती. हा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक जयेश करतायत. पंकजची आली विकेट जयेशच्या शेवटच्या चेंडूवर. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 बाद 4 अशी धावसंख्या लागलेली आहे. 32 या लक्ष्याचा पाठलाग करताना डीजे
2 ओव्हरमध्ये आता 28 बनवायचे आहेत, म्हणजे प्रति ओव्हर 14 धावाचं गणित आहे. बघूया दुसरं ओव्हर खूप निर्णायक राहील, कारण की या ओव्हरमध्ये आपल्याला समजेल की सामना कुठल्या संघाच्या बाजूने चाललाय. 12 चेंडू आणि 28 धावा. फलंदाज नंदू, नक्की 6 देखील एक 40+ खेळाडू आहे. हे नाव देखील आमच्या परिचयाचं आहे, नंदू. पहिला चेंडू आपण पाहतोय मानवचा. काय सुरेख चेंडू फेकलाय. केतन डावखरे आताचे फलंदाज, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय नंदू. नक्कीच ओमसाई पिसे 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू गणेश पाटील यांचे चिरंजीव विनो आणि प्रणय. क्या बात आहे. तसेच पंढरी पाटील यांचे देखील चिरंजीव आहेत पियुष पाटील. आणि नक्कीच अगदी हरेश पाटीलला देखील पंढरी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. चांगला फटका आपण पाहतोय. केतन पाटीलचा क्लास आलाय. पहिला षटकार. सात धावेनं आता धावसंख्येला आकार आलाय. 8 चेंडूमध्ये 10चा आकडा गाठलेला आहे. अजूनही विजयासाठी 10 चेंडूमध्ये 22 धावा बनवायचे आहेत. केतन पाटील वय वर्ष 40+, एक युवा खेळाडूंसमोर देखील चांगला फटका त्यांनी सजवलाय. पहिले तिन्हीच्या तिन्ही फलंदाज 40+ क्रिकेट देखील खेळतात. बाद झालेले फलंदाज पंकज सध्या स्ट्राईकवर आहे. केतन पाटील आणि नॉन स्ट्राईकला नंदू, हे तिन्ही खेळाडू वय वर्ष 40+ चे खेळाडू आहेत. दहा मध्ये 22. गोलंदाज मानव. षटकातील तिसरा चेंडू. हा फटका बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू ऑन दी कार्पेट चाललाय. मिड विकेट रिझनला एक कंप्लीट आणि एकाच धावावर समाधान मानला. आता प्रथम स्ट्राईकला नंदू आलेत. धावसंख्या 11वर जाऊन पोहोचलेली आहे. 9 मध्ये 21. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील, कारण की यानंतर येणारा गोलंदाज पियुष पाटील असेल. नक्कीच आमचे 40+ चे ओमसाई पिसे संघाचे पंढरी पाटील यांचे चिरंजीव, ज्यांनी माजी केंद्रीय पंचायती राज चषकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. इथे नंदूना चेंडूला अगदी उडवलाय. बघूया इष्टिरक्षक येते झेलच्या खाली. चांगला झेल इथे कंप्लीट केल्याने नंदू 0वर बाद झालेत. इथे नंदूची देखील विकेट मानवनं घेतलेली आहे.
आता सामना येऊन थांबलाय 8 चेंडू मध्ये 21. फलंदाज साईदीप. आता साईदीप आलाय. मेगा वाघवेल टीमचा हा खेळाडू साईदीप. बघा जयेशनं पहिल्या ओव्हर मध्ये 4, मानवनं दुसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू मध्ये 7. अशा धावा 11 बनलेत. अजून 21 बाकी आहेत. मानव साईदीप साठी चांगला चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडूला व्हीसेप मध्ये खेळलेला आहे. काऊ कॉर्नर रिझनचे क्षेत्ररक्षक चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 12. आता बनवायचे 20. चेंडू आहे 7. 7 चेंडू मध्ये 20. केस पहिल्या 11 मध्ये 11 आणि उर्वरित 7 मध्ये 20. सात चेंडू 20 आणि पहिल्या 11 मध्ये बनल्यात 12. झुंजार कुलशेत. ऋषी 11 वाघबिल ऋषी 11 निंबवली आणि मेघा वाघबिल हे संघ आपण पाहतोय. हा फटका हेलिकॉप्टरच्या अंदाजाने उडवलाय केतन पाटील ना. हा क्लास दाखवलाय. वाह काय फटका खेळलेत. रेग्युलर क्रिकेटला लाजवतील असा अगदी आपण स्ट्रोक पाहिला केतन पाटीलच्या बॅट मधून. आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये आता शिरकाव केलाय. धावसंख्या लागलेली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 18 धावा. सात चेंडू मध्ये 14 वर सामना येऊन थांबलेला आहे. केतन पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत मेगा वाघबिल टीम सामना सोडणार नाहीये. चांगला खेळाडू आहे. बघूया गोलंदाजीसाठी आलाय पियुष पाटील. ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो केस पंढरी पाटील यांचे चिरंजीव ओमसाई पिसे. संघाला जर खासदार बाळेमामाची ट्रॉफी उचलून दिली असेल त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा पंढरी पाटील यांचा आहे. कारण की पहिल्याच सामन्यातून गुंदोली विरुद्ध 3 चेंडूमध्ये 2ची आवश्यकता होती आणि 2 विकेट घेऊन एक डॉट चेंडू टाकला. 6 मध्ये 6 होत्या. पहिल्या 3 मध्ये 4 देऊन नंतरच्या 3 चेंडूमध्ये 2 डिफेंड केल्या आणि तिथून थेट फायनलची ट्रॉफी या संघाने उचलली. इथे हा चेंडू आलाय. नो रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू फेकलाय. खांद्याचा भरपूर वापर केला होता. इथे सिंगलनं धावसंख्या झाली ती 19. 6 मध्ये 13. 6 चेंडू 13 धावा. पियुष पाटील फ्रीड असेल नक्कीच. इथे साईदीप बघूया साईदीप या चेंडूचा फायदा घेतील का. काय गती आहे मात्र इथे पुन्हा एकदा पंचांनी
नो बॉलचा इशारा केलाय. फ्री हिट कायम असेल. 2 अतिरिक्त धावा इथे पियुषनं खर्च केलेत. धावसंख्या झाली ती 20. आता 6 मध्ये 12. नक्कीच पियुष पाटीलवर दबाव. गावदेवी पिसे हा चेंडू आलाय वाईट. 3 अतिरिक्त धावा मेगा वाघबील टीमला मिळालेले आहेत. फ्री हिट कायम आहे. फ्री हिट कायम आहे. 6-11. बघूया पियुष 6 मध्ये 14 होत्या. पहिले 2 नो फेकले, त्यानंतर वाईट. आता 6 मध्ये 11. फ्री हिट कायम असेल. इथे झेल जरूर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पकडलाय, मात्र फलंदाज साईदीप सेफ असतील. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 22. बनवायचे 32. आता 5 मध्ये 10 आणि स्ट्राईक वर केतन पाटीलची एंट्री झालेली आहे. 5 चेंडू 10 धावा. केतन पाटीलनं मानवला जो दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकलाय, त्या षटकारानं मेगा वाघबिलच्या आशा पल्लवित झालेली आहेत. धुमाल सर त्यावर तब्बल 2 षटकार केतन पाटीलने मानवला ठोकलेत. एक दुसऱ्या चेंडूवर, एक 6व्या चेंडूवर. आता 5 मध्ये 10 बनवायचे. चांगला चांगला ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. हा ना आणि इथे अखेरकार साईदीप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. गॅप शोधता आली नव्हती. स्ट्रोक चांगला होता, मात्र तिथे आपण पाहिलं तर अगदी खेळाडू तैनात केलेत. चांगला चेंडू आपण पाहिलाय. पियुष पाटील चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला अगदी डिबा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसऱ्या धावेसाठी ते फलंदाज साईदीप. धावचीत बात 1 कंप्लीट झाली. मनोज पाटील. आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा बनवायचे 9. या चेंडूवर मोठा फटका आता खेळावाच लागेल. 1 धाव घेतली. दुसरी धावेच्या प्रयत्नात बाद झालेत. 3 मध्ये 9 मनोज. साईदीप. नंदून पाहिलं होतं स्ट्राईक घ्यायला गेलो तर मी बाद होईन, म्हणजे अजूनही सॉरी केतन पाटीलनं सामना सोडलेला नाहीये. त्यांनी साईदीपची विकेट दिली आणि स्वतः नॉन स्ट्राईकला थांबलेत. आता मनोज आलेत. 3 मध्ये 9.
पियुष पाटीलची देखील अग्नि परीक्षा आहे. चालू सामन्यातून विजेत्या संघाचा लगेच ऋषी 11 निंबवली या संघाबरोबर सामना असेल. हा चेंडू आणि इथे अखेरकार केतन पाटीलची देखील धावबाच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. नक्कीच ज्ञान पाटील देखील 40+ खेळाडू आहेत. नक्कीच हा खेळाडू देखील एक गाव गट 40+ मधून खेळलेला आहे वाघबिल टीम कडून. बघूया 2 मध्ये नाव. मला वाटतं जवळजवळ या रेग्युलर टीम मधून 40+ चे 5 ते 6 खेळाडू. ज्ञान पाटील खूप मोठं नाव आहे, मात्र आज नावाला साजेशी कामगिरी इथे करावी लागेल. 2 चेंडू 9 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. ज्ञान पाटील हा देखील एका डावखुऱ्या हाताचा चांगला फलंदाज आहे. इथे हा चेंडू चेक करावा लागेल. पंचांचा आलाय वाईटचा इशारा की ज्यावर मध्ये पियुषनं 2 वाईट 2 नो बॉल फेकलेत. आता 2 मध्ये 8. लेफ्टी रायटी फलंदाजांसमोर थोडासा पियुषला देखील त्रास झालाय या ओव्हर मध्ये, असंच बोलावं लागेल. आता 2 चेंडू आणि 8. ज्ञान पाटील चांगला फटका आहे, मात्र तिथे शत्रक्षक देखील आहे. चेंडू चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेग शिमारशीकडे. 2 धावा पूर्ण केलेत ज्ञान पाटीलनं आणि धावसंख्या झाली ती 26. आता 1 मध्ये 6. इथे षटकारासारखा अजून आपण केतन पाटील सोडलं तर फटका कोणाच्या बॅट मधून आला नाहीये, मात्र ज्ञानकडे ती क्षमता आहे. नक्कीच बघूया इथे मनोज आणि ज्ञान मध्ये चर्चा सुरू आहे. एका युवा गोलंदाजासमोर वय वर्ष 40+ च्या खेळाडूला षटकार मारणं तितकं सोपं देखील नसणार आहे. एक चेंडू 6 धावा. युवा पियुष पाटील की एक परिपक्व 40+ चा खेळाडू ज्ञान पाटील, या चेंडूवर विजय कोणाचा. इथे हा फटका फसलाय. नक्कीच या सामन्यावर विजय मिळवलाय गावदेवी पिसे टीमनं. अडलक मेगा वाघवेल टीम. केस गावदेवी पिसे टीम न मेगा वाघबिल टीमला या सामन्यातून 32 वर रोखलाय. अभिनंदन देऊया आपण या सामन्यातील सामन्यावर खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि बघूया खेळाडू कोण आहे.
नक्कीच अगदी दोन खेळाडू या सामन्यातून सामन्यावरच्या रेसमध्ये होते. अगदी आपण फलंदाजीचा विचार केला तर